हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. थंडी वाजते ऐश्वर? आज लेट उठलो त्याला थंडी वाजते. तरी सूर्योदयाच्या आधी करून उठले. 5 वाजता उठलो असतो मग वाटलं असतं थंडी. 5 वाजता तुला उठलेलं मीच झोप म्हटलं एवढ्या लवकर, कारण थंडी एवढी पडली, लय लवकर पण उठायला नको म्हटलं, म्हणून तुला थोड्या वेळ अजून झोप म्हटलं. आता सध्या थंडीचे दिवस आहेत आणि गावाकडं तर ना एवढी थंडी पडली. आज तर काय वॉकिंगला आम्ही गेलोच नाही, नाहीतर ऐश्वर्या आणि मी रोज वॉकिंगला जातो. आणि आज जरा कामाची पण गडबड असल्यामुळे मग म्हटलं नकोच जायला. पटकन आंघोळ आवरली आणि सगळ्यात अगोदर देवाची पूजा करून घेतली. पूजा झाल्यानंतर लगेचच म्हटलं किचनमध्ये नाश्त्याची तयारी करावी. तर कुकर लावला आहे आणि पटापट आता नाश्त्याला बनवून घेते अगोदर. सगळी कामं पटापट आवरायची आहेत. नंतर दुपारी हायस्कूल शाळेमधल्या 2-3 मुली मेकअपसाठी येणार आहेत, कारण आज शाळेमध्ये गॅदरिंग आहे. तर आता पटकन नाश्त्याचं आवरून घेते आणि नंतर थोड्या वेळात भेटते तुम्हाला. स्वयंपाक जेवणं वगैरे झालेले आहेत आणि तितक्यात दुपारी 12च्या दरम्यान मुली आल्या. तरी चेहरा साफ होतो. चेहऱ्यावरती जे काय असते का लिहितो. मी कोर्स केलाय ना विटक का? नाही विटेल माझा डबल झाला. आधी पुण्यात केला मी. डोळं का झाकायचं? डोळ्याच्या वरती पण असते बघितलं, पण डोळा असते डोळ्याला मेकअप आपण करणार ना नंतर. तुला काय आणायचं नाही नाही, मी नाही खात. मी तामसिक कुठं खाते? माळ आहे की बाबा गळ्यात. गुलाबजाम वगैरे आणू दे. नको. तुम्ही चाललाय काय? नाही राजशोला पाठवून घेऊन ये. सरांनी काहीतरी आणलं की. सरांनी इडल्या आणल्या. होय. सुतार सर इथल्या काय मी संध्याकाळी करणार. गुलाबजाम घेऊन येत एकदा. इडली डोसो हा? तुम्हाला पाहिजे का? हा? तुम्हाला आणू द्या का? आपल्या दोघात तिघांना सर्वांना आण. हा? बरं आणतो, थोडा वेळात आणतो. गुलाबजामुन संपल. हा काय? धुळीची मला वाटलं मेकअपची कुठं आहे पण त्याच्या टायमाला मी केलता का? इकडे तरी पण दोन्हीकडे बघ. मी नाही करणार. असं पण येणारच होती. दहाला एक काय वाटतं? 10ला 1. या अगोदर ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की हायस्कूल शाळा आमच्या घराच्या जवळ आहे आणि शाळेमध्ये फूड फेस्टिवलचा सुद्धा कार्यक्रम आहे आणि दुपारनंतर गॅदरिंगचा आहे.
तर अण्णा ऐश्वर्याला म्हणत होते की शाळेमध्ये जाऊन गुलाबजाम घेऊन ये. गुलाबजाम भेटत आहेत का नाही हे पाहण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू पहा. या दोघींचं सिम्पल मेकअप करून साडी ड्रेपिंग करायचं आहे. रिमोट कनेक्ट करून देऊ का? दे आता दे माझ्या. नाही थांब, गुलाबजामुन संपते. पिशवी कुठं आहे? स्टॉप कर आता. एक सेकंड. तुला डबा देते मी. 10 मीटर लांब जावं लागतं. फोन हँग होतो परत लय. असं का ठेवलं? गुलाबजामुन संपले ना. संपलं काय? गुलाबजामुन काय? इडली नको मी करणार आहे संध्याकाळी. दुसरं मग काय संपलं झालं. कुठली लावू? अजून पैसे द्या. आवडीची सांग. हो. लाईटच लावा. असू दे की डार्क छान वाटत. तिला जास्ती मेकअप नको होता, एकदम सिम्पल लुक पाहिजे. तर अशा पद्धतीने तिचं मेकअप केलेलं आहे. आणि आता साडी ड्रेपिंग करायचं आहे. चालू झाले ना. मस्त. हेअरस्टाईल अशीच ठेवायची सांगितली ना. छान आहे. आवडलं ना? छान केलं का ऍक्टिव्हेट? आवडलं ना? होय. स्वरा ये बरं तू पटकन. खूप कमी वेळामध्ये पटकन मेकअप केलेला आहे आणि साडीसुद्धा अशा पद्धतीने नेसवली. तर हा आहे तिचा फायनल लुक. असं असतं. तू पुढं पिणार होय होय होय. पायात अडकत नाही लवळ आहे. बघ किती लूज पाहिजे तुला. बघ बरं एवढं. मग इकडं फिरून तुला लय कसं वाटलं काय ठीक आहे तिथं करून घे परत ना. बिलिंग करू ना. बघ ओके. खूप चांगलं. छान दिसते की नाही. मस्त आले साडी. आवडलं मेकअप? होय. आता प्रोग्राम तुमचा सुरू झालाय. आवाज येतोय शाळेतला. बाय. बाय. छान दिसताय दोघी पण.